सकाळचे 9 वाजलेत आणि आम्हाला आता गरमागरम बटाट्याचा पराठा मिळाला आहे आणि ब्रेड ऑमलेट ते खाऊन आता आम्ही आमचा प्रवास सुरू करत आहोत. आज आमच्या प्रवासातला 6वा दिवस आहे आणि आम्ही कार्झियाकमधून पदमला चाललो आहोत. तर बघूया किती वेळ लागतो ते. तर चला प्रवास सुरू करूया. आम्ही झंस्कार झोमशा कॅम्पसाईट अँड रेस्टॉरंटमध्ये राहिलेलो होतो. रात्रीचं खूप जोरात वारं सुटलेलं होतं. थोडा वेळ असं वाटलं की टेंट उडतोय की काय, पण नंतर वारं थांबल्यानंतर खूप छान झोप लागली. सकाळी आम्ही 9 वाजता उठलो, फ्रेश झालो आणि आता ब्रेकफास्ट करून आम्ही आता साधारण 11:15 वाजले. तर आता आम्ही पदमला चाललेलो आहोत. पदममध्ये जाऊन आम्ही काय करणार आहोत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आमचा प्रवास कसा होणार आहे ते आता आपण बघूया. तर आजच्या प्रवासामध्ये आपल्याबरोबर असणार आहे झंस्कार रिव्हर. खूपच मडी आहे, पण त्याच्याबरोबर प्रवास करायला खूपच मजा येते. तिकडे खूपच वारं आहे, त्यामुळे डोंगर जे आहेत ते पूर्ण असे कापलेले आहेत आणि त्याचे खूप छान छान असे आकार तयार झालेले आहेत. तसेच त्याचे कलर पण खूप वेगळे वेगळे आहेत. कधी पांढरा आहे, कधी गुलाबी आहे, तर कधी हिरव्या आहे. वेगवेगळे माउंटेन बघायला खूपच मजा येते. तर बघूया आज आपण अजून कुठल्या कलरचे माउंटेन बघतो. ह्याच्यापेक्षा इथून पदम 60 किलोमीटर आहे. तर हा प्रवास किती वेळात आम्ही कंप्लीट करतोय तो पण बघूया. तर साधारणतः 11 वाजले आणि हा 60 किलोमीटर प्रवास किती तासामध्ये कंप्लीट करतोय तो पण बघूया. रस्त्यामध्ये खूप कमी ठिकाणी झाडी दिसते, नाही तर बिलकुल झाडी नाहीये. जिथं लोक राहतात किंवा जिथं पाणी आहे तिथंच फक्त झाडी दिसते, नाही तर बाकी पूर्ण माउंटेन्स असे रिकामे आहेत. फक्त त्यामध्ये खूप विंडचं इरोजन किंवा खूप आईस पडला असेल तरच ते माउंटेन असे वेगळ्या वेगळ्या कलरचे किंवा आकाराचे दिसतात. आज आमचा ब्रेकफास्ट उशिरा झालाय, त्यामुळे आम्ही मध्ये लंचसाठी थांबू की नाही माहिती नाही, पण आमच्याबरोबर सोबत आम्ही बिस्किट घेतलेली आहेत आणि थोडी फळं पण आहेत. आम्ही पदममध्ये पण जाऊन जेवू शकतो किंवा मध्ये थोडासा पॅच जो रस्त्याचा असेल तो खराब असेल, पण ऑलमोस्ट रस्ता खूप चांगला आहे. जिथे खराब असेल तिथे आम्ही तुम्हाला दाखवतो की तिथे आम्हाला कसा वेगळा अनुभव आला. आणि हे तुम्ही बघू शकता, खूप असे दगड रस्त्याच्या साईडला पडलेले आहेत. अजून थोड्या ठिकाणी काय काय कन्स्ट्रक्शन पण सुरू आहे रस्त्याचं आणि थोड्या ठिकाणी खूप खराब पण पॅच लागेल. इथे 2 नद्यांचा संगम आहे, स्तूद अँड सरप लिंगटीचू. ह्या दोन्हींची मिळून झंस्कार रिव्हर तयार होते. आपला सगळा प्रवास झंस्कार नदीच्या बाजूला असणार आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही नद्या मिक्स होतात आणि खूपच छान असं दृश्य बनून दिसत आहे. ही सराप लिंगटीचू नदी किती सुंदर, तिचं पात्र पण खूपच मोठं झालं इथे आणि पाणी खूपच स्वच्छ आहे. खूपच सुंदर देखावा येते. आता छोट्याशा ब्रेक नंतर आम्ही आता परत आमचा प्रवास सुरू करत आहोत. तर आत्ता जाताना आपल्याला पलीकडे डोंगरावरती जायचंय क्रॉस करून आणि त्यानंतर पूर्ण वरतीपर्यंत चढून जायचंय आणि परत खाली चढायचंय आपल्याला. तर थोडा वेळ आपल्याबरोबर सराप लिंगटीचू नदी बरोबर येणार आहे. पलीकडच्या व्हॅलीमध्ये गेल्यानंतर आपल्याला झंस्कार रिव्हर लागेल. आता आपण वरती चढत आहोत माउंटेनवर. तिकडच्या डोंगरावरून इकडच्या डोंगरावरती आलेलो आहोत. मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता गुहा तयार झाल्या छोट्या, आणि ह्या माउंटेनवरती तुम्ही बघू शकता छान असे वेगळे वेगळे आकार तयार झालेले आहेत. इथे रस्ता खूपच छान आहे. आपल्याला पूर्ण खाली उतरून जायचं आहे. खाली खूपच सुंदर दृश्य होत. पुढे थोडा कच्चा रस्ता आहे खाली, तर आपल्याला तिकडे उतरून जायचं आहे. मध्येच एक पट्टा खूप छान दिसतोय असा
ग्रीनरीचा. आणि ही झंस्कार रिव्हर आहे खाली. हे बघू शकता माउंटेन कसं पूर्ण कापलेलं आहे. आणि साईडला इतकं विंड इरोजन आहे की सगळे वेगळे वेगळे छान असे आकार तयार झाले. रस्त्याच्या हा पण बाजूला तुम्ही बघू शकता. हा रोड बनवणं किती डिफिकल्ट असेल लोकांना तेव्हा. आणि मध्येच असा हा हिरवा पॅच लागले. आकाश एकदम पांढरे शुभ्र आहे. तर पाऊस येईल असं वाटत नाही, फक्त थोडं पुढे वाटते. बघूया आम्हाला पदम जाईपर्यंत लागते का थोडा पाऊस. हिमालयातले रस्ते किती अवघड असतात ते बघा. आता आपण ह्या माउंटेन वरती आहे. पूर्ण खाली उतरून रिव्हर क्रॉस करायचे आणि आपल्याला पलीकडे जायचंय. पलीकडे पूर्ण चढायचं आणि परत खाली उतरायचं. परत दुसरा माउंटेन लागेल, परत चढायचं, परत उतरायचं. त्यामुळे प्रवास खूपच छान वाटतो. नवीन नवीन चॅलेंजेस रस्त्यावरती दिसतात. एकंदर प्रवास छान होतो. त्यामुळे असल्या रगड माउंटेन मध्ये मध्येच छान हिरवळ दिसते आणि खूप छान वाटतं. मध्येच छोटी छोटी गावं पण लागतात. एक 10-12 घर असतात ते, आणि त्याच एक छोटस गाव होतं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर फ्लावर आहेत साईडला आणि खूप छान वाटते बघून हे सगळं. आता ही नदी क्रॉस करून आपल्याला पलीकडच्या बाजूला जायचंय. तर पलीकडे परत आपल्याला खालून वरतीपर्यंत डोंगर चढून जायचंय आणि परत दुसऱ्या व्हॅलीमध्ये जाऊ आणि परत आपण खाली उतरू. ह्या ब्रिजचं अजून काम सुरूच आहे. मध्ये मध्ये रस्ते पण अजून कन्स्ट्रक्ट करायला लागलेले आहेत. मध्ये मध्ये थोडं थोडं बॅड पॅच लागतो, तेव्हा गाडी थोडी स्लो जाते. इथे अजून रोड बांधलेला नाहीये, तर कुठे सुद्धा रस्त्यावरती थांबायचं नाही. रोड जर का खराब असेल तर पटकन त्या रोडवरती निघून जायचं, नाही तर एकदा अडकलं की अवघड होतं. मग आणि खूपच खराब पॅच लागलेला आहे. वरून हे ग्लेशियरचं पाणी येतं आणि खूपच मोठी ग्लेशियर असावी, त्यामुळे एवढं मोठं पाणी येतं बाहेर. आणि इकडे छान असं गाव आहे. इथे मॉनेस्ट्री आहे. खूपच सुंदर स्तूप आहेत. आणि आता आमचा प्रवास संपत आलेला आहे. एकंदर प्रवास खूप छान झाला. मध्ये मध्ये थोडे पॅच खराब लागले आणि बाकी रस्ता खूप चांगला होता. आता आम्ही पदममध्ये एंटर करत आहोत. तर साधारण 2:30 वाजलेत. तर आमचं हॉटेल कुठं आहे ते दाखवते आणि आतली रूम कशी आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तिथं काय ॲक्टिव्हिटी केल्या ते पण दाखवणार आहे. आम्हाला खूप छान रूम मिळाली. तर आता आम्ही 1 दिवस राहणार आहे, 2 दिवस का 3 दिवस हे बघूया. आल्यानंतर आम्ही त्यांना लंच ऑर्डर केलेलं होतं. तर थोडा राईस आणि आमटी ऑर्डर केलेली होती. तर आम्ही आता लंच करत आहोत. त्यानंतर आम्ही थोडी रेस्ट करून पुन्हा आम्ही बाहेर जाणार आहोत. खूपच छान भात आणि आमटी होती. त्यानंतर आम्ही थोडी रेस्ट घेतली आणि सानी लेकवरती आम्ही फिरायला आलेलो आहोत. खूपच छान लेक आहे. इथे एक छोटंसं वादळ होत होतं, तर मी त्याचं रेकॉर्डिंग घेतलेलं आहे. इथे थोडेसे बर्ड्स पण असतात. तर
आज आपल्याला कुठले बर्ड्स दिसतात ते पण बघूया. सगळेजण खूप छान असे लेकच्या साईडला बसलेत आणि इथे गुरु पद्मसंभवाची एक मूर्ती आहे. तर त्याच्या आजूबाजूला सगळे प्रदक्षिणा घालतात आणि एकंदर मला खूपच छान वाटलं. आम्ही थोडा वेळ इथं बसलो आणि आम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या कलरची फुलं सापडली, तर मी त्याचं थोडं शूटिंग पण घेतलेलं आहे. हा ब्रिज आहे. हा ब्रिज क्रॉस करून पलीकडे गेल्यानंतर गुरु पद्मसंभवाची मूर्ती आहे आणि ही खूप छान अशी फुलं दिसतात इकडे. यानंतर आम्ही पदम मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि खूप छान असं लाइटिंग आहे. रात्रीचं खूप छान वाटते बघायला पदम मार्केट. इथे आम्ही शोधतोय रेस्टॉरंट कुठे जेवायचं ते. तर बघूया आम्हाला आज जेवायला काय मिळते रात्रीचं. नासा रेस्टॉरंट, ह्यामध्ये आम्हाला मोमो मिळाले, सूप बरोबर दिलेले होते, खूपच छान टेस्ट होते याची. आणि त्यानंतर आम्ही थुंपा घेतलेला होता, तो पण खूपच टेस्टी होता. त्यानंतर आम्ही परत आमच्या हॉटेलमध्ये चाललेलो आहोत. हे स्तूप आहे, खूपच छान लाईट्स आहेत इकडे आणि हा रात्रीचा व्ह्यू आहे, खूपच सुंदर दिसते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, एक छान कमेंट टाका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.